इथे आपलं श्री साईबाबा हॉस्पिटल हे 2006 पासून आपल्याकडे हृदयरोगाचे सर्व उपचार केले जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतामध्ये आपलं साईबाबा हॉस्पिटल हे हृदयरोगाच्या उपचारांसाठी फेमस आहे. आपल्याकडे साधारणपणे आजपर्यंत 90,000 एंजिओप्लास्टी, लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन, पेसमेकर या सर्व शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि साधारणपणे एक 5 लाखापर्यंत आपल्या एंजिओग्राफी झालेल्या आहेत. आपण दर महिन्याला साधारणपणे 150 ते 200 एंजिओप्लास्टी करतो आणि 250 ते 300 एंजिओग्राफी करतो. यामध्ये हृदयरोगाच्या एंजिओप्लास्टी सहित आपण लहान मुलांच्या हृदयाचे जे होल आहेत किंवा त्यांचे जे लहान मुलांचे ऑपरेशन आहेत ते सुद्धा करतो. त्याचप्रमाणे दुर्बीणद्वारे वॉलचे ऑपरेशन करतो. ज्या लोकांना हृदयाचे ठोके कमी असतात त्यांच्यासाठी पेसमेकर हे पण करतो. मुख्य आपल्याकडे जो काही लोकांचा ओघ आहे तो मुख्यत्वे करून हार्ट अटॅक यासाठी आहे. तर आता पूर्वीसारखं हार्ट अटॅक हा काही वृद्धत्वाचा आजार राहिलेला नाहीये. आता हा अटॅक हा जास्त करून वयाच्या 35 ते 45 पर्यंत जास्त दिसतो. त्याचप्रमाणे ह्या वयोगटामध्ये आपल्याला डायबिटीसचे प्रमाण सुद्धा जास्त दिसते. तसंच काही लोकांमध्ये, तरुणांमध्ये वयाच्या 25 मध्ये सुद्धा अटॅकचे लक्षणं दिसतात. तर आपल्याला मुख्य करून हा आजार या वयामध्ये लवकर तरुणांमध्ये का व्हायला लागलाय याचे सुद्धा कारण शोधणं गरजेचे आहे. यामध्ये मुख्य कारण हे आहे की आपली बदलती जीवनशैली. यामध्ये आता बऱ्यापैकी आपलं पूर्वीसारखं काम न होता आपण बैठं काम जास्त करतो. आपलं फास्ट फूड वगैरे खाणं, बाहेरचं खाणं जास्त होतं. पूर्वी कधीतरी 1-2 वर्षातून माणसं हॉटेलला जेवायला जायचे. आता मात्र दर आठवड्याला हॉटेलिंग हे एक फॅड झालेलं आहे. त्याचप्रमाणे वजन वाढल्यामुळे ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, लठ्ठपणा, तर लठ्ठपणामुळे सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. क्रयशक्ती कमी झालेली आहे. व्यायाम जवळजवळ बंद झालेला आहे आणि आपल्या भारतातल्या आहार पद्धतीचा सुद्धा याच्यामध्ये थोडा दोष आहे. तो दोष असा आहे की आपण कार्बोहायड्रेट्स हे जास्त खातो आणि प्रथिने हे कमी खातो. तर त्यामुळे शरीरामध्ये शुगरचे प्रमाण वाढते. व्यायाम न केल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. या सर्वांचा फायनल परिणाम म्हणून शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढतं आणि हे कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन जमा होतं आणि मग त्याच्यामुळे हार्ट ब्लॉक, हार्ट अटॅक हे कारणं सुरू होतात आणि मग पेशंटला हार्ट अटॅक येतो. तसंच वयाच्या 35 नंतर ज्या लोकांमध्ये काही टेस्ट पॉझिटिव्ह येतात, जसं स्ट्रेस टेस्ट म्हणतो आपण, ट्रेडमिल टेस्ट किंवा सिटी कोरोनरी एंजिओग्राफी, तर या लोकांनी एंजिओग्राफी करून घेणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तींनी तर एंजिओग्राफी ही 100% करायलाच पाहिजे, कारण मग त्यामुळे आपल्याला पुढील निर्णय घेता येतात, जसं की पेशंटला फक्त औषधाची गरज आहे का, किंवा पेशंटला एंजिओप्लास्टी लागेल का, किंवा पेशंटला बायपास लागेल का. तर हा निर्णय एंजिओग्राफी नंतर होतो. माझा सल्ला असा आहे की वयाच्या 35 नंतर लोकांनी रुटीन टेस्ट म्हणून संपूर्ण शरीराची तपासणी, जसं रक्त तपासणे, शुगर तपासणे, किडनीचे काम तपासणे, त्याचप्रमाणे ECG, इको, TMT किंवा ज्यांना गरज असेल त्यांना डॉक्टरी सल्ल्यानुसार सिटी स्कॅनची एंजिओग्राफी ह्या मुख्य तपासण्या करणं गरजेचं आहे. तसेच आता हे आजार तरुण वयामध्ये येतात. त्यामुळे कॉलेजला ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस 11वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून काही रक्ताच्या तपासण्या या करणं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजकाल गरजेचं झालेलं आहे. कारण काही वेळा कौटुंबिक, ज्याला आपण जेनेटिक डिसीजेस म्हणतो, हे सुद्धा इग्नोर केले जातात किंवा दुर्लक्षित राहतात. तर ह्या तपासण्यांमधून त्यांचे आपण निदान करू शकतो आणि वेळेवर योग्य ट्रीटमेंट घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला छातीत दुखणं, दम धाप लागणं, छाती भरून येणं, छाती गच्च होणं किंवा ऍसिडिटी होणं, जी ऍसिडिटी आपल्या नेहमीच्या ऍसिडिटीच्या गोळ्यांनी जात नाही आणि ती जास्त काळ राहते, तर अशा लोकांनी सुद्धा तपासणी करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा
आपण हे खाल्लं ते खाल्लं, यामुळे आपण ते अंगावर काढतो आणि मग 2-3 दिवसानंतर ज्या वेळेस तब्येत बिघडते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. तर लोकांनी थोडं जर काही आपल्याला नेहमीपेक्षा वेगळं वाटलं किंवा हा त्रास थोडा वेगळा वाटतोय, जर असं असं काही त्यांना जाणवलं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा कमीत कमी आपण जिथे राहतो त्याच्या शेजारी जर कुठलं हॉस्पिटल वगैरे असेल, दवाखाना असेल, तर ईसीजी काढून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही असंही बघतो की लोक येतात आपल्याकडे त्रास झाल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलला येईपर्यंत कमीत कमी 3 ते 6 तासाचा वेळ ऑलरेडी निघून गेलेला असतो आणि आमच्या वैद्यकीय शास्त्रानुसार ज्याला छाती दुखणं, घाम येणं किंवा हृदयरोगाची लक्षणं दिसतात त्यांनी जर त्वरित हॉस्पिटलला आले तर जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर अटॅकचं निदान होऊन त्यावर योग्य ट्रीटमेंट घेतली जाते आणि त्यामुळे आपलं हृदय हे चांगल्या प्रकारे शाबूत राहतं किंवा भविष्यामध्ये ते चांगलं काम करू शकतं. आपलं हृदय साधारणपणे दिवसाला 1 लाख वेळा धडधड करतं आणि हा एकच आपला ऑर्गन आहे किंवा हा एकच आपलं मुख्य रस्ता आहे की जो आपल्या संपूर्ण शरीराला म्हणजे पर्यायाने आपल्याला जिवंत ठेवतो. त्यामुळे ह्या हृदयाची काळजी घेणं हे आपलं काम आहे. अँजिओग्राफी केल्यानंतर अँजिओप्लास्टीचा जर सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर त्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रुग्णांनी त्यावर त्वरित निर्णय घ्यावा, कारण जेवढा वेळ जातो तेवढा हृदयाला डॅमेज जास्त होतो आणि भविष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसंच बरेच लोक अँजिओप्लास्टी नंतर पहिले 1-2 महिने ट्रीटमेंट व्यवस्थित घेतात, परंतु नंतर बरं वाटतं म्हणून ट्रीटमेंट स्वतःहूनच बंद करतात आणि मग अचानक अटॅक येऊन पेशंटला जास्त त्रास होतो किंवा मृत्यूचा धोका सुद्धा होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेग्युलर नियमित गोळ्या घेणं, आपला बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं, आपलं कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवणं, वजन नियंत्रित ठेवणं, साखर नियंत्रित ठेवणं, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या व्यक्तीसाठी त्यांच्या हृदयाची कंडिशन बघून डॉक्टरांनी जो सांगितलेला व्यायाम आहे तो करणं आणि नियमितपणे 3 किंवा 4 महिन्याला डॉक्टरांकडे येऊन तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे. पूर्वीच्या काळी व्यायाम भरपूर होता, खाणंही भरपूर होतं, खाणं सकस होतं. आत्ताच्या काळामध्ये ह्या तिन्ही गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं हे एक नियमितपणे जाणं हे जास्त गरजेचं झालेलं आहे. जसं आपण दर महिन्याला किराणा वगैरे करतो त्याचप्रमाणे आजकाल डॉक्टरांकडे जाऊन एक फक्त बीपी किंवा शुगर तपासणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये ऍडमिट झाल्यानंतर होणारा खर्च हा खूप जास्त असतो आणि तो जर टाळायचा असेल तर कमीत कमी वर्षभरामध्ये 3 ते 4 व्हिजिट या डॉक्टरांकडे दिल्या गेल्या तर हा तुमचा खर्च टळू शकतो. यापुढे नेहमी लक्षात ठेवा की हृदयरोग हा शांतपणे शरीरामध्ये वाढत असतो. हार्ट अटॅक मात्र अचानक येतो. हा हार्ट अटॅक येऊ नये किंवा तुमच्याकडे असलेलं हृदयरोग हा वाढू नये याची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये याच्यामध्ये मुख्य करून जर माणसांमध्ये बघितलं तर छातीत दुखणं, घाम येणं, कळ येणं, हात दुखणं, दम लागणं हे मुख्य लक्षणे असतात. परंतु लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये मात्र छाती दुखण्यापेक्षा दम लागणं, छाती भरून येणं हे लक्षणं हार्ट अटॅकचे जास्त प्रमाणात असतात. त्यातही डायबिटीस जर असेल तर प्रत्येकालाच छातीत कळ येईल असं नसतं. बऱ्याच लोकांना दम भरून येतो आणि तो दम निघत नाही आणि डॉक्टरांकडेच जावं लागतं आणि त्याच वेळेस हार्ट अटॅकचं निदान होतं. आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याकडे इथेच पेशंट आपल्याकडे कॅज्युअल्टीला आला होता साधारण दुपारी 3 वाजता छातीत दुखत होतं म्हणून, परंतु त्यांचा ईसीजी अगदी नॉर्मल होता. परंतु तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक 2-3 तासामध्ये जर तुम्हाला काही त्रास वाटला तर तुम्ही लगेच या.
आणि तसंच घडलं. पेशंट 3 तासाने साधारण 6 वाजता छातीत कळ आली म्हणून ऍडमिट झाला आणि आम्ही त्यांना अँजिओग्राफीला घेतलं. त्यावेळेस त्यांचे हृदयाचे ठोके अगदी 10-20 पर्यंत खाली आले होते. त्यांचा बीपी लागत नव्हता. आम्ही इमर्जन्सी अँजिओप्लास्टी केली आणि आज ते पेशंट अगदी धडधाकट आहेत. त्यांचं हृदयाचं पंपिंग सुद्धा नॉर्मल आहे आणि गेल्या वर्षभरापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तसंच आमच्याकडे आम्ही रेग्युलरली जर पेशंट लवकर आला आणि जर पेशंटला शक्य झालं तर आम्ही त्यांना अशा पेशंटला लगेचच अँजिओग्राफीला घेतो आणि जिथे ब्लॉक असेल तिथे लगेच अँजिओप्लास्टी करतो. त्याला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये पामी म्हणतात आणि हे पामी हे सध्या गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे जर पेशंट कॅज्युअल्टीमध्ये आला म्हणजे हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याला जर हार्ट अटॅकचं निदान झालं तर रक्तपातळचं औषध हा या पर्यायापेक्षा पेशंट डायरेक्ट अँजिओग्राफीला जर घेतला तर पेशंटच्या सुधारण्याचे चान्सेस हे जास्त. आमच्याकडे साधारण माझ्या ओपीडीला साधारण 125 ते 150 पेशंट होतात आणि आम्ही दिवसाला साधारण 7 ते 8 अँजिओप्लास्टी आणि इतर ऑपरेशन्स करतो. कसा अनुभव सर साईबाबा संस्थांमध्ये जॉईन झाल्यानंतरचा? आणि खरं तर मी इथे जॉईन झालो तो एक ट्रेनी म्हणून. काही वर्ष आपण अनुभव घ्यावा आणि त्यानंतर मग आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी. पण इथे ज्या वेळेस मला पूर्ण इंडिपेंडंट काम देण्यात आलं त्यानंतर इथला अनुभव फारच सुखकारक पण होता, आश्चर्यकारक पण होता. कारण आम्ही बाहेर ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कॉम्प्लिकेशन्स बघतो त्याप्रमाणे साईबाबा हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टी खूप स्ट्रीमलाईन असल्याने कॉम्प्लिकेशन्स हे अत्यंत कमी प्रमाणात आहेत. मृत्यू आपण टाळू शकत नाही परंतु मृत्यू दराचं प्रमाण हे नक्कीच खूप कमी आहे आपल्याकडे. डॉक्टर आणि बाबा म्हणजे देव हे एकच आहेत आणि एकाच वेळी दोघांना भेटणं, जे पेशंट भेटतात, काय त्यांची एक भावना असते, कशा प्रकारे ते बोलतात किंवा काय म्हणतात? देवावर तर आमचा विश्वास आहे. साईबाबा हे तर आपले गुरुच आहेत. आम्ही देव नाहीये परंतु आम्ही देवदूताचं काम करतो की आम्ही योग्य रस्ता दाखवतो आणि जेवढं काही आमच्याकडनं शक्य आहे त्याप्रमाणे पेशंटचा जीव वाचवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करतो आणि साईबाबांचे आशीर्वाद आम्हाला आहेत त्यामुळे आमच्याकडे सक्सेस रेट पण जास्त चांगला आहे.